ही एक फार मजेशीर आणि गमतीची गोष्ट आहे। एका गावामध्ये जवळच एक छोटे तळे होते। त्या तळ्यामध्ये मासे, कासव, बेडूक राहत होते। तळ्यातील सर्वजण एकमेकांशी खेळ खेळायचे आणि अगदी आनंदाने राहायचे। त्या तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी आजूबाजूचे प्राणी सुद्धा यायचे। एकदा काय झाले, त्या तळ्यातील दोन बेडकं इकडे तिकडे उड्या मारण्याचा खेळ खेळत होती। खेळता खेळता त्यांना तळ्यामध्ये दोन खांब दिसले। त्यांना खूप आनंद झाला। एक बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणाले, आपण एक गंमत करूया। या दोन खांबांवर वेल बांधूया आणि झोपाळा झोपाळा खेळूयात, खूप मज्जा येईल। लगेच दोन्ही बेडकांनी तळ्यामधून एक वेल आणला आणि त्या दोन्ही खांबांना बांधला। झाला झोपाळा तयार। चला आता आपण झोपाळा झोपाळा खेळू, असे म्हणत दोन्ही बेडके त्या झोपाळ्यावर खेळू लागली। बराच वेळ ती बेडकं खेळत होती। अचानक काय झाले की बेडकांच्या लक्षात आले की आपला झोपाळा हळूहळू वरच्या दिशेने चालला आहे। आणि पाहतात तर काय, त्या तळ्यात एक बगळा बराच वेळ उभा होता आणि त्याचे पाय पाण्यात बुडाले होते। त्याच पायांना खांब समजून या दोन बेडकांनी त्याला वेल बांधली होती आणि झोपाळा झोपाळा खेळत होते। जसा बगळ्याने उडण्यासाठी पाय वर केले तसे बेडकांच्या लक्षात आले, बगळा उंच उडणार, तोच त्यांनी पटापट पाण्यात उड्या मारल्या आणि तळ्यात पळून गेले। तसा बगळ्याच्या पायाला बांधलेला त्यांचा झोपाळा उडून गेला। अशा प्रकारे बेडकांची गंमत झाली।